ना तुझी सावली जगताची तू माय माऊली, भक्त जनांना तुझी सावली, कृपादायिनी आई भवानी कलियुगी धावू नये. कलियुगी धावू नये. सत्वराई धावू नये ग शिवाची तू पार्वती, सत्वराई धावू नये ग शिवाची तू पार्वती. समजावूनी सांग जगाला हिंदू धर्माची महती, फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती. कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती. या ठिकाणी समीर कदम व मागाशी एक तुम्ही पटकन म्हणजे सांगण्याची गरज आहे फक्त, तर थोडं चुकीचं वाटलं माका बुवा. कारण आज बोललो बुवाने सांगितलं नाही की आज अशी परिस्थिती आहे की गाडी घेऊन एखादा जात असल्याने समोर मंदिर दिसला तर किक करताना पुढे जातात, मग परमेश्वर सुद्धा त्याच्यावर वैतागताना त्याचा पुढे किक करून टाकतात. व मग थोडा चुकीचा वाटतं या, कारण रस्त्यात एवढी बुवा मंदिरं असतात आणि गाडी घेऊन जाताना प्रत्येक मंदिरात तर एखादं माणूस थांबू शकत नाही. मग त्यावेळी तो आपल्या श्रद्धेने किक करून पुढे जातो, पण त्याला तू बुवा मारून टाकलं अक्षरशः. पुढे जाऊन म्हणता परमेश्वर त्याला किक करून टाकतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोण गाडी थांबून, तुझीच बुवा गाडी आहे, तू प्रत्येक मंदिरात थांबून दर्शनात जातोस काय बुवा, तू थोडं तुझंच विचार कर आणि या बोलताना परत बोल. तुझी स्वतःची टू व्हीलर आहे बुवा, तू प्रत्येक ठिकाणी समजा तू कुडाळ किंवा कणकवलीत जात असशील मालवणमधला, तर प्रत्येक मंदिरात तू थांबतस काय, तू स्वतःचा विचार कर. त्यावेळी बाहेरनाच तू किक करून जातस. त्यामुळे तुझं पहिलं स्वतःचा विचार करणे मग या बोलताना बोल, बरोबर ना. ह्या चुकीचा, दिस इज रॉंग. तो काही गेलो बघा तकडे खड्डे मारीत हा बाहेर जाऊन, हो खड्डे मारून गेलो. आता गजर झालो की खड्डे मारून येतो. मग तो खतरनाक बुवा, तो काय करीत या सांगता येत नाही. असून दे. कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावू नये ग, वाघावर बसून धावू नये ग. हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग. वा आज आम्ही या ठिकाणी बिनधास्तपणे या ठिकाणी भजन करू शकतो. त्याला कारणीभूत बुवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे आज बुवा. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम. कोणी घेईना पुढाकार, सारे
मांडलीत मांडली हार इतक्यात एक सरदार उठला म्हणाला मै लावून बा शिवाजी तो आणि त्यानं इडा उचलला नाव त्याचं बदल खान नाव त्याचं बदल खान नाव त्याचं बदल खान नाव त्याचं बदल खान जितात जागता जणू सैतान अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे छळ छळ वाटेत भेटेल त्याला किर्तीत खानाची सेना निघाली देवळं उद्ध्वस्त केले आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणारी वादळ इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये आता वाघिणीचा तोछावा आता वाघिणीचा तोछावा गणी मारला कसा ठेचावा डोक्यात गणी कावा प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला महाराज खानाच्या भेटीसाठी गेले महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान असून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती जय भवानी जय भवानी जय भवानी दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर वाघावर बसून धावून येत वाघावर बसून धावून येत हाती तुझा त्रिशूळ घेत हाती तुझा त्रिशूळ घेत जिजाऊ संग शिवरायांना
जाती गे ग ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा भजन ऐकण्यासाठी बऱ्याच संख्येने आहेत. आज 50% त्यांना आरक्षण आहे. लाडके बहिणी पण त्या आहेत. महिन्यात 1,500 रुपये मिळतात तरीसुद्धा ती अक्षरशः जमिनीवर बसून भजन ऐकतात. काय काय नवऱ्याने कामधंदो सोडला नाही, बायकोचे पैसे मिळायला लागल्यापासून हो बँकेत आणूक सुद्धा तो जाता. 1,500 1000 रुपये बायकोकडे आणून देणार नाही, 500 रुपये गायब. परिस्थिती बदलली. आज 50% महिला वर्गांना आरक्षण आहे आणि ते उगाच त्यांना आरक्षण आहे कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला वर्गांनी पहिली मदत केली. त्यामुळे वाघिणी आहेत त्या. अहो आज कुठची जाहिरात असली तरी सुद्धा ती महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. परिस्थिती बदलली हो. 50% आरक्षण आणि संसाराची वाघिणी आहेत त्या. कारण संसाराची एवढी काळजी. रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार. आमका पुरुष वर्गांका काय बटनाची पडलेली नसतं पण महिला वर्ग सगळी हॉलमधली काढलेली आहेत का बघा, फॅन बंद आहे काय बघा, सगळी बंद करूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार. कारण कामावर जाणाऱ्या नवऱ्यासाठी डबो करूच असताना आमच्या गावातले महिला आहेत ना त्यांना चुलीत आत करूची असतात कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची. त्यामुळे वाघिणी असते. एवढं टेन्शन असतं संसाराचा. आत्तासुद्धा ती हसताना विचार करून हसतं ते काय म्हणतील ह्याची काळजी. नाहीतर उद्या पुन्हा सकाळी भांडण. तो टकलो काय पण सांगत केवढ्यात हा हा पण हसत होतं म्हणजे त्याच्यावरनं पुन्हा दोघांचा भांडण. म्हणजे तो सुद्धा विचार करून हसतं. सगळ्यांच्यात हसताना सुद्धा विचार. एवढं टेन्शन असतं संसाराचं त्यांका. तर टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती केस विंचरतं तेव्हा फणीत केस साठवतं तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि संसाराची एवढी काळजी की ते केससुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही. तिचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. समीर कदम कधी येत त्याची वाट बघी. टेम्पो आला टेम्पो केसावर भांडी. केसांची भरणी देणार नाही त्याच्यावर मोठा स्टीलचा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात ता बघा समीर भाऊजींनी मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांका नसता पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांका महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली हो. असो कोण भांड्यावालो केसावर भांडी की माका उठवून घालतं. एक देवा मनानं माझा तळपट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. तो काय असतं कधी कधी महिला वर्गांच्या बघा वाघिणी असते पण त्यांच्या तोंडात काय राहत नाही. पटकन दुसऱ्याक सांग काय अशी प्रायव्हेट गोष्ट असली तर त्यांच्या तोंडात राहत नाही. ते पटकन सांगतात. तो दोष महिला वर्गांचो नाही. त्यांका धर्मराजाने दिलेला शाप आहे तो. ज्यावेळी कर्ण युद्धामध्ये मृत्युमुखी पडले त्यावेळी कुंती माता रडायला लागली तेव्हा धर्मराजा विचारतात आई तू का रडते. तेव्हा कुंती आई सांगते अरे तो कर्ण जरी तुमचा दुश्मन असला ना तरी तो तुमचा भाऊ होता. आता भाऊ होता म्हटल्यानंतर धर्मराजाला राग आला. आई इतके दिवस झाले तू कधीच सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ आहे म्हणून आणि आज सांगते. त्यामुळे
रागाच्या भरात धर्मराजाने सांगितलं, संपूर्ण नारी जातीला मी आज शाप देतो की तुमच्या जे काही मनात असेल ते पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल, असा धर्मराजाने त्यावेळेस दिलेला महिला वर्गांसाठी शाप आहे. त्यामुळे महिला वर्गांचा दोष नाही, तो पटकन सांगतो. कधी कधी त्यांच्याकडनं अतिरेक होतं, नको त्या गोष्टीचं हट्ट करतो. एकदा एका बायकोचा वाढदिवस होतो आणि ती नवऱ्याक सांगतं की या वाढदिवसाला मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळत काय? तो नवरो टेन्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, पण या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळत नाही. आणि गावात येऊन एका पारावर बसलो आणि मित्र येऊन विचारता, अरे तू टेन्शनमध्ये कशासाठी, तुझं काय झालं? तेव्हा तो सांगता, अरे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात काय? मित्र बोललो, अरे टेन्शन कशा घ्या, वाद्य बोललो आपल्या गावातच आहे. बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतला, मी त्याच्या हातात दिला आणि सांगितलं ह्या घे वाद्य. तो बोललो, हे वाद्य कसं होत? तू गप रे, बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला मधमाशांचा पोळा होता. तर काढला, मडक्यात भरला, वरना कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येतो, गुमगुम गुमगुम गुमगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य, हलवला की गुमगुम. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतल्याने घरी गेलो, बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. ती बोलली, अहो वाजवायचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज गुमगुम गुमगुम गुमगुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्याने वाद्य आणलंय कधीच कुणी न वाजवलेलं गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी हजर. पुरुष वर्गांका सगळ्यांका बाहेर पिटाळला आणि त्यांना सांगितल्याने तुम्ही पारावर जाऊन बसा, तुमच्यासमोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. सगळे बाहेर जाऊन बसले, पण एक घेणारा माणूस होतो त्याचा डोक्या फिरला, अरे आमका सगळ्यांका बाहेर काढतात म्हणजे काय? तो घरी जाऊन लॉक घेऊन येलो कुलाब, आणि ज्या रूममध्ये गायन करीत होते त्याका बाहेरनं कुलाब घालून घेतला. बोललो करा गायन आतमध्ये. आणि गोल सगळे मैत्रिणी बसले, मध्येच गुमगुम वाद्य ठेवल्याने आणि पहिल्यान आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवलं, गुमगुम गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होत होती का, ती म्हणता हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य उघडून जर गायन केलं तर किती मजा येईल ना. ती चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला नाही आणि परत आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला. हलवल्याबरोबर वाद्य जुनाट झालेला बाहेर गिरायकाची वाटच बघित होता. थोड्या वेळानं आला पिलो, आय 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 आय. पारावरचे पुरुष मंडळी म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळानं कोरसवाले सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, कारण सगळीच जण आय आय म्हणते. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना नवऱ्यात, तेव्हा नवरू म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलात ना गुमगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुजवलं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं होतं. बाकी तुमच्यासारखे महिला वर्गांसारखे वाघिणी ते वाघिणी, फक्त यो दोष त्यांचं नाही. चला पुढे जाऊ द्या. मोरावर बसून धावून ये ग नाही हाती घे ग, ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हाती तरुण जाती नाही राहिलं भान. या ठिकाणी सन्माननीय
विशाल शिंगे यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान, कसं जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. करा सगळं काय करा. कॉलेजमध्ये डे साजरे केले जातात. चॉकलेट डे, सारी डे, फिशपॉन्ड डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. बाकी सगळी मजा करा आणि आईवडिलांची सेवा करा. कारण आज आम्ही दोन्ही बुवा तुमच्या या इथे कांदिवलीमध्ये येऊन संभाजीनगरमध्ये भजन करू शकलो. त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसता तर यो टकलो येऊन हे भजनच करू शकलो नसतो. बरोबर ना. त्या आईचे उपकार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. कारण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो, कारण तो घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते. त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे. असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान, कसं जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. होऊन सरस्वती धावून ये ग, होऊन सरस्वती धावून ये ग. तरुणांची दे विद्येचं दान, तरुणांची दे विद्येचं दान. ये संग घेऊन तुझ्या गाई मुक्ताई जनाबाई. या ठिकाणी सन्माननीय सचिन महाडिक बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. हे शेवटचं कडवं आहे गजराचं आणि मी गजराची या ठिकाणी सांगता करतो. मी बुवांकडे सन्माननीय सचिन महाडिक बुवा नाडन यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. श्री अंकित आई उर्फ आमदार यांच्याकडून माझ्यासाठी
51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगाची काही सांगू आता तूच जाण हे सार. काय बाबा नंदूची काय फरमाईशा बघा. जय जय महाराष्ट्र माझा हे हनुवटीन वाजून बघूया पुढे जाते. शेवटी तर गाणं वाजवते हनुवटी आणि गजराची सांगता करूया. कलियुगाची काय सांगूया तूच जाण हे सार. आई बहीण माय बाप नाही राहिलं नात. मोल मजुरी धडपडतारी चालविण्या संसार. पिकवणारा भुका राहिला बाकी झाले सावकार. या ठिकाणी शेवटची फरमाईश आहे. जरा पेटीचा आवाज घ्या. पेटीचा
सन्माननीय चंद्रकांत घाडगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. पिंगळे सन्माननीय नामदेव दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीनं आभारी आहे. रुद्रांश पिंगळे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. सन्माननीय नानसेबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे पेटीवर हनुवटी वाजवल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजराची मी सांगता करतो आणि बुवांकडे गजर देऊया. पेटीचा आवाज जरा कमी करावा. मोलमजुरी धडपड सारी चालविण्या संसार, शिकवणारा दुका राहिला बाकी झाले सावकार. माय भवानी धावू नये ग, माय भवानी धावू नये ग, तुझविन नाही आम्हाधार, तुझविन नाही आम्हाधार. संधी कवी नदी तुला गाई, धावू नये तुझे गाई.